एक मिनिट हा, आदित्य सरांचा फोन आला, मी बघते. तुम्ही कोणी डबे धुवून पुसून घेतलेत का? चला लवकर. सगळ्या जणी ऑलमोस्ट बाहेर गेल्यात आणि ही एक बाई जी उरली आहे ती तर जरा मंदच वाटते. मी हळूच जाऊन ही सगळी माती आता तिथे ओतून येणार. घ्या घ्या तुम्ही घ्या फोन. नमस्कार मॅडम. नमस्कार. पैसे मिळाले ना? म्हणजे प्रीतम तिकडे आलाच असेल. आलाय ना तो? हो हो हो, प्रीतम सर आलेत ना. हे बघा, तुम्हाला अजून काहीही लागलं, अजून पैसे लागले तरी निसंकोचपणे आम्हाला सांगा. पण एक अडचण झाली आहे मॅडम. अडचण? कसली अडचण? कमी आहेत का पैसे? म्हणजे शक्यतो असं होणार नाही, कारण मी स्वतः मोजले होते ते पैसे. पण तरीही तुम्ही सांगा, प्रीतम आहे ना तिथे? हो, प्रीतम सर आलेत. पण त्यांनी आणलेल्या बॅग मध्ये पैसे नाही आहेत मॅडम. पण असं कसं? प्रीतम तर कॅश घेऊन गेलाय. मॅडम, त्या फार्मा कंपनीचा फोन आला होता. मी त्यांना आपल्या पैशाची अडचण समजून सांगितली, पण ते ऐकायलाच तयार नव्हते. आणि आपल्याकडे पैसे नसल्यामुळे ती इक्विपमेंट आपण घेऊ शकलो नाही. आपल्या हॉस्पिटलसाठी त्या इक्विपमेंटची खूप गरज होती मॅडम, पण आता आपण काहीच करू शकणार नाही. हे बघा, तुम्ही काळजी करू नका, मी पाठवते परत पैसे. तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या आधी. ती वेळ निघून गेली आहे. अहो पण असं कसं? आपण कॅश देतोय ना त्यांना. नाही मॅडम, त्यांना आजच त्यांच्या देशात परत जायचं होतं, म्हणूनच ते घाई करत होते. आता काही उपयोग नाही. पुन्हा त्यांचा वेळ कधी मिळेल काही सांगता येत नाही. हे काम मात्र रखडलं. तुम्ही काळजी करू नका, आपण त्यांच्या देशात जाऊन किंवा त्यांच्या देशातनं आपण इम्पोर्ट करू हे सगळे इक्विपमेंट. काही कितीही खर्च आला तरीही चालेल, आम्ही बघू त्याचं काय करायचं ते. हॉस्पिटलचं काम रखडणार नाही, एवढं नक्की तुम्ही निश्चिंत राहा. ठेवते. बघितलं श्रीकांत, या मुलाला एक कामही धड जमत नाहीये. तुझ्या समोर पैसे दिले होते ना मी, आणि पैसे गायब झाले म्हणजे? इतकं बेजबाबदार. शी.